लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। पिण्याच्या पाण्यावर मोठं संकट, सोनवत प्रकल्पाच्या पाटचारीचं काम रखडले, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। कापडणे परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्यावर संकटाची टांगती तलवार निर्माण झाली आहे। पांझरा नदीवरील सोनवत प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या पाटचारीचं काम रेल्वे प्रशासनानं खोदकाम केल्यानंतर आजही अपूर्ण असल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर समस्त शेतकरी व ग्रामस्थांनी सिंचन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीनं काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार रेल्वे प्रशासनामार्फत पाटशारीवर खोदकाम करून संरक्षक भिंत पाडण्यात आल्या, मात्र संबंधित काम आजतागेत पूर्ण करण्यात आलेलं नाही। त्यामुळे सोनवत प्रकल्पात पाणी सोडण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो। संबंधित अधिकाऱ्यांनी काम पूर्ण झाल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात पाटचारीचं काम अद्याप अपूर्ण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। यावर्षी त्या पाटचारीतून पाणी सोडले जाणार नसल्याचं सांगण्यात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर सोनवत प्रकल्प वेळेत भरला नाही तर पुढील अनेक महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पाटचारीचं काम तातडीनं पूर्ण करावे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समस्त कापडणे व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे। प्रतिनिधी भूषण ब्राह्मणे, कापडणेकर आणि कापडणे परिसर मधून आलेले शेतकरी आम्ही काल संबंधित पाट वर गेलो। पूर्ण पाटचारी संबंधित रेल्वे प्रशासनाने खोललेली असून जोपर्यंत ती पाटचारी दुरुस्त होत नाही तोपर्यंत पाटचारीमध्ये पाणी टाकत नाही, तोपर्यंत सोनवत प्रकल्प पूर्ण भरत नाही। सोनवत प्रकल्प चारीवरनं कापडणे गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि कापडणे परिस्थितीमध्ये आज दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कापडणे पाटचारी चालू झाली तरच कापडणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। संबंधित रेल्वे प्रशासनाने बेजबाबदारपणाने पाटचारी फोडून नासधूस करून टाकलेले, त्याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग आहे। तुमची मागणी काय आहे? त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्यात यावी। संबंधित कुणाल पाटील माजी आमदार त्यांना आम्ही परवा फोन केलेला होता, त्यांनी फोनची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला। बाबासाहेबांनी परत पाटबंधारे विभागाला पण फोन केला, ते म्हणे करू, पण आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर व्हावं आणि लवकरात लवकर पाणी पाटचारीमध्ये सोडण्यात द्यावं, तेव्हा कापडणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल, ही आमची मागणी आहे। पूर्ण महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।